नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। यातच जय विदर्भवाद्यांनी धरणे आंदोलनाला देखील सुरुवात केल्याची दृश्य आज पाहायला मिळाली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा जय विदर्भ आंदोलन समितीतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्वतंत्र विदर्भ राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावं, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, विजेचे दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी जय विदर्भवाद्यांनी हे आंदोलन केल्याचं आज पाहायला मिळालेलं आहे। आमची खरी पहिली आणि महत्त्वाची मागणी ही स्वतंत्र विदर्भाचं राज्य पाहिजे। याचं कारण असं आहे की आम्ही 64 वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी भाषिकांच्या नावावर आमची सगळी लूट केली, त्यामुळे आम्ही काही परिणाम भोगतोय। गेल्या 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। ते थांबवायसाठी नक्षलवादी चळवळ ही जवळजवळ विदर्भामध्ये 5 जिल्ह्यातल्या 37 तालुक्यात आहे। ती थांबवण्यासाठी, तिला सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न म्हणून ट्रीट करण्यासाठी, शिवाय इथे प्रदूषणामुळे चंद्रपूर शहर आणि विदर्भ सगळा होरपळून निघाला आहे आणि हे प्रदूषण थांबवायला राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आणि म्हणून ती नवी अद्यावत मशिनरी लावू शकत नाही। हे प्रदूषण थांबवण्यासाठी, कमी झालेले 4 लोकप्रतिनिधी वाढवण्यासाठी आणि जो म्हणून आता नुकताच आलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये देशात उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त 47% बालक कुपोषित असणारा महाराष्ट्र आहे। त्यातला बहुतांश भाग विदर्भातला आहे आणि हे कुपोषण थांबवण्यासाठी आणि बालक आणि गर्भार माता यांचे बालमृत्यू आणि गर्भार माता मृत्यू थांबवण्यासाठी आजपर्यंत सरकार 64 वर्षात महाराष्ट्रातलं अपयशी ठरलं आणि म्हणून 119 वर्षापासून असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आम्ही कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने म्हणून 1 जानेवारी 2024 ला ऐलान केलं संविधान चौकात की शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून जाऊ। आणि आज आम्ही इथे इशारा द्यायला बसलो आहे की महाराष्ट्रवादी चले जाओ, तुमच्या भुजेत नाही बळ, आता महाराष्ट्र सोडून पळ, विदर्भ सोडून पळ म्हणून आम्ही आलो आणि अब की बार विदर्भ की सरकार म्हणून हे लढू, आम्ही लढून हे राज्य मिळवून या नव्या पिढीला आम्ही सांगतो की इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलके, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो।